जय महाराष्ट्र. नमस्कार. मी पत्रकार सचिन सुभाषणे जुचंद्र. आजचा विषय एकदम गंभीर व माझ्या भूमिपुत्रांसाठी हितकारक नाही आहे. PWD मी तुम्हाला बोलतोय. 2019 पासून तुम्ही ब्रिज आणि गटार बांधणीचे काम हाती घेतले आहे. अजूनपर्यंत तुम्ही पूर्ण करण्याच्या प्रयत्नातच आहात की नाही हे तुम्हाला ठाऊक आहे. दुसरी गोष्ट, तुमचं असं म्हणणं आहे की भूमिपुत्रांच्या जमिनी एक असताना मालक 4 जण आहेत. हो, बरोबर आहे, कारण या जमिनी भूमिपुत्रांच्या वडिलोपार्जित आहेत, त्यामुळे त्यांचे वारस आणि हिस्सेदार सुद्धा अनेक आहेत. तिसरी गोष्ट, तुमच्याकडे माझे भूमिपुत्र आले नव्हते जागा विकायला. PWD तुम्ही आलात पैसे घेऊन त्यांच्या जागा विकत घ्यायला. त्यामुळे माझ्या भूमिपुत्रांच्या जागेचा योग्य तो मोबदला त्यांना मिळायला हवा, बाजार भावाप्रमाणेच मिळायला हवा. चौथी गोष्ट, आज माझ्या भूमिपुत्रांच्या जागेचे भाव करोडो रुपये असताना तुम्ही कवडी मोल भावाने पैसे देत आहात. भूमिपुत्रांच्या वडिलोपार्जित जमिनीचे भाव आज कवडी मोल भावाने विकले गेले तर प्रत्येकाला दुःख वाटणारच ना. पाचवी गोष्ट, हा पत्रकार सचिन सुभाषणे जुचंद्र विकला जात नाही आणि मॅनेजही होत नाही, हे लक्षात घ्या. माझ्या भूमिपुत्रांना न्याय देण्यासाठी भूमिपुत्रांच्या बाजूने मी सदैव राहीन. सहावी गोष्ट, याला त्याला मॅनेज करण्याऐवजी तोच पैसा भूमिपुत्रांच्या जमिनीसाठी मोबदला म्हणून देण्यात यावा, ही PWDला नम्र विनंती. आज माझ्या गावचे गावपण तुम्ही हिरावून घेतात. परप्रांतीयांच्या सुविधासाठी माझ्या जुचंद्र गावचे हरित क्षेत्र नष्ट केले आहे. परप्रांतीयांच्या घाणीचा त्रास आज नागरिकांना सतत जाणवत आहे. स्मार्ट सिटी आणि डेव्हलपमेंट याच्या नावाखाली राजकारणी लोकांनी परप्रांतीयांना जवळ केले आणि त्यांच्या घाणीसाठी गटारे बांधण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे त्यांनी केलेला शौच आज खाड्यांमध्ये टँकर भरून ओतला जात आहे. यामुळे पर्यावरणाची हानी होत आहे. याकडे शासनाने लक्ष केंद्रित करावे. आज खाडीमध्ये मासे रोगदायक आणि काही केमिकलच्या कंपन्यांच्या सांडपाण्याने दूषित होऊन रोगग्रस्त बनले आहेत. मासेमारी करताना माझे मच्छीमार बांधवांचे हाल होत आहेत. पाण्यात उतरल्यामुळे त्यांच्या पायाला त्वचेच्या रोगाने सामोरे त्यांना जावे लागत आहेत. त्यांना विविध प्रकारचे त्वचेचे विकार होत आहेत. त्यामुळे पर्यावरणाची हानी होणारे केमिकल कंपन्या तात्काळ बंद कराव्यात. जर इको फ्रेंडली वस्तूंचा वापर शिकवताना भारत सरकार, मग केमिकलच्या कंपन्यांना मोठ्या प्रमाणात का आणल्या जात आहेत? आमच्या सणासुदीला फक्त इको फ्रेंडली आणि या जल प्रदूषण, वायू प्रदूषण करणाऱ्या कंपन्या नालासोपारा भागात, विरार भागात मोठ्या प्रमाणात वाढत चालल्या आहेत. यांना आळा बसवला पाहिजे. नायगाव पूर्व येथील सोपारा खाडी प्रदूषणाने धोकादायक असे रूप घेतलेले आहे. त्याचप्रमाणे PWD नायगाव पूर्व येथील स्वर्गीय धर्माजी पाटील उड्डाणपुलावर संरक्षक कठडे जे बांधले आहेत ते अतिशय लहान स्वरूपाचे आहेत व धोकादायक वळण येतात, तेथे अपघात होतात, जीवितहानी होते. त्यामुळे त्या संरक्षण कठड्यांना जाळी बसवण्यात यावी, ही PWDला नम्र विनंती. जर आता इथे एक जरी अपघात झाला किंवा जीवितहानी झाली तर PWD तुमच्या अयोग्य बांधकाम केले तसेच मनुष्यवधाचा गुन्हा दाखल सुद्धा करीन. इतके लहान संरक्षण कठडा कोण बांधतो का? जरा विचारपूर्वक कामं करा. PWD मी तुम्हाला बोलतोय. आणि एक पत्रकार म्हणून मी जे काही व्हिडिओ टाकतो आणि प्रत्येक व्हिडिओच्या नंतर त्याचा पाठपुरावा पण घेतो आणि कामं करून सुद्धा घेतो, याचे मुख्य श्रेय मी पत्रकार सचिन सुभाषणे जुचंद्र म्हणून स्वतःलाच घेतो. आज मी चंद्रपाडा भागात, वाकेपाडा भागात, जुचंद्र भागात, टिवरी, राजावाडी भागात, कल्याण, डोंबिवली भागात कुठे व्हिडिओ टाकून समस्या मांडल्या आहेत आणि त्यांची अंमलबजावणी सुद्धा करून घेतली आहे. एक पत्रकार म्हणून मी नुसताच व्हिडिओ काढत बसत नाही, ते काम सुद्धा झाले पाहिजे. आज खैरकोंडा भागात पुलासाठी तसेच रस्त्यासाठी व्हिडिओ काढला, अंगणवाडीसाठी व्हिडिओ काढला, तर त्याची सुद्धा अंमलबजावणी केलेली आहे. त्यामुळे जर माझ्या व्हिडिओमुळे जर कोणती सामाजिक कामे होत आहेत, तेच पत्रकार म्हणून मला लाभलेले समाधान आहे, ते महत्त्वाचे आहे. तेही कोणताही मोबदला न घेता फक्त समाधानासाठी आणि नागरिकांच्या चेहऱ्यावरचा आनंद हीच माझ्यासाठी महत्त्वाची गोष्ट आहे. जय जुचंद्र, जय जुचंद्रवासी, जय आगरी कोळी आदिवासी बांधव, जय महाराष्ट्र. धन्यवाद.